नमस्कार. आपण नवीन वर्षाचे काही संकल्प केले असतील. काही जणांनी केले पण नसतील. कारण मागच्या वर्षी केले होते आणि ते पूर्णच झाले नाही. हे जे संकल्प आपण करतो ते पूर्ण कसे करायचे? याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार. मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रेशी स्वागत. आज आपण बघू की आपण संकल्प करतो तर ते पूर्ण का होत नाही आणि पूर्ण जर करायचे असेल तर ते कसे करायचे? आपण वर्षभर प्रत्येक गोष्ट कशी करायची याविषयी वेगवेगळे व्हिडिओज मधनं माहिती घेणार आहोत. कारण माहिती आपल्याकडे भरपूर आहे ना. गोल कसा सेट करायचा, कोणते रेझोल्युशन्स करायचे, कोणते संकल्प करायचे ह्याची आपल्याकडे यादी आहे. पण आपल्या बाबतीत नेमकं होत नाही. का होत नाही? मग ते कसे करायचे हेच आपण वर्षभर समजून घेणार आहोत वेगवेगळ्या गोष्टींबाबत. त्यामुळे तुमच्या मनात जर शंका असेल की कसं करायचं एखादी गोष्ट तर मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नवीन वर्षाचा संकल्प आपण केलेला आहे. जेव्हा पण आपण संकल्प करतो आहोत त्यावेळेला आपल्या वर्तनात आपल्याला बदल करायचा आहे. आणि वर्तनात बदल करायचा म्हणजे आपल्याला मेंदूला, आपला जो मेंदू आहे त्याला खूप काम करावं लागतं. आता हे काम त्याला जर करायचं असेल तर त्याला मजा आली पाहिजे. जेव्हा आपण संकल्प लिहितो किंवा सांगतो त्यावेळेला आपल्या मेंदूला खूप छान वाटतं. त्याला असं वाटतं की येस, आता आपण काहीतरी मस्त मोठं काहीतरी करणार आहोत. पण सुरुवात जेव्हा आपण करतो ते ती खूप छोटी असते. या छोटी सुरुवात आणि आपण लिहिलेला संकल्प हा खूप मोठा असतो की मे बी मला रोज सकाळी मी 5 वाजता उठणार, किंवा मी वर्षभरात 10 किलो वजन कमी करणार, किंवा मी हेल्दी जेवण जेवणार आहे, असं आपण लिहिलेलं असतं, संकल्प केलेला असतो. सकाळी उठतो आणि वजन बघतो आणि कळतं की आज व्यायाम केला, 2 दिवस व्यायाम केला, 10 किलो मला कमी करायचे. 10 ग्राम, 20 ग्राम, 200 ग्राम असंच कमी होतंय, त्यापेक्षा कमीच होत नाहीये. मग माझ्या मेंदू म्हणतो की बस कर यार, बस झाला आता, नको, खूप होतंय हे. आणि मग आपण केलेला जो संकल्प आहे तो आठवडाभर, फार फार तर 15 दिवस आपण उत्साहाने, सुरुवातीला उत्साहाने, नंतर ओढून ताणून तिथपर्यंत आणतो. मग काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे? आपण संकल्प 10 किलो वजन कमी करायचं ठरवलेलं आहे. त्याचे आपण छोटे छोटे भाग करूया. की मला पहिल्या महिन्यामध्ये किती कमी व्हावं अपेक्षित आहे? अर्धा किलो, 1 किलो, कारण वर्षभरात 10 किलो वजन कमी करायचंय. किंवा मला सकाळी 5 वाजता उठायचं आहे. रोज किती वाजता उठते मी? 8 वाजता उठते. मग मी 1 तारखेला, 2 तारखेला उठेलही, पण नंतर नंतर तो उत्साह कमी होतो. कारण माझा मेंदूच मला सांगतोय की काही मजा येत नाहीये ना, प्लीज बंद कर. ज्या गोष्टीत मला मजा येत नाही ते दीर्घकाळ करणं मला शक्य होत नाही. त्यामुळे आपण जे संकल्प केलेले आहेत ते करत असताना, ते वर्तनात आणताना मला मजा येणार आहे का हे मी बघितलं पाहिजे. त्यासोबतच त्याचे छोटे छोटे भाग केले पाहिजे. काय होतं जेव्हा आपण छोटे भाग करतो आणि ते भाग, जे काही ध्येय आपण ठरवले ते आपण पूर्ण करतो ना, तर आपल्याला मजा यायला लागते. म्हणजे मी जर ठरवलं की पहिल्या महिन्यामध्ये 1 किलो वजन कमी करणार आहे आणि जेव्हा आपण सुरुवात करतो ते 1 किलो वजन कमी होतं, आपल्याला छान वाटतं. मग आपण ते काम पुन्हा करायला आपल्याला ऊर्जा मिळते, आपण मोटिवेट होतो. मी तासभर अभ्यास करणार आहे. तासभराला सुरुवात काय करू शकते मी, की अर्धा तास, 15 मिनिटांनी सुरुवात करू शकते. 15 मिनिटं मी आरामात अभ्यास करू शकते. तिथून मी सुरुवात करू शकते. मग माझ्या मेंदूला कळतं की अरे खूप छान आहे. त्याला डोपामाइन जे सिक्रेट होतं ते ह्याच्यातूनच होतं की मला खूप छान वाटतंय. आणि ज्या गोष्टीतनं मला छान वाटणं असतं ना, ते मी खूप वेळ करू शकते, दीर्घकाळ मी करू शकते. आणि तुम्ही संकल्प केलेला असेल ना, तर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन आहे, तुमचं अभिनंदन आहे. का अभिनंदन आहे? कारण ज्यांनी ज्यांनी संकल्प केलेला आहे ते पूर्ण होण्याची शक्यता वाढते. ज्यांनी संकल्पच केलेला नाही तो पूर्ण होण्याची शक्यताच नाहीये. त्यामुळे संकल्प जर केलेला असेल तर तुमचं अभिनंदन आहे. आणि तो जो संकल्प आहे त्याचे छोटे भाग करा. त्यातनं कसा आनंद मिळतोय मला ते आपण बघूया. दुसरं अजून काय करता येईल? पहिलं, छोटे छोटे भाग करा. दुसरं मला काय करता येऊ शकतं, तर 5 मिनिट्स रूल. जो पण बदल मला माझ्यात करायचा आहे तो मी सांगेन फक्त 5 मिनिटं करायचं आहे. मी ठरवलं की रोज वाचन करायचं आहे. मला रोज महिन्यातनं 1 पुस्तक पूर्ण करायचं आहे, किंवा वर्षभरात 8-10 पुस्तकं वाचायची आहेत. काय करायचंय? सुरुवातीला लगेच पुस्तक घेऊन त्याचा फडशा नाही पाडायचा. मग काय होतं, 8 दिवस आपण पुस्तक वाचून पुढच्या महिनाभर मग पुढचं सगळंच बारगळतं. तसं नाही करायचंय. आपण असं की फक्त 5च मिनिटं मी वाचणार आहे. 5 मिनिटं वाचलं, मी ठरवलेलं मी पूर्ण केलं, परत डोपामाइन सिक्रेट झालंय, मला छान वाटतंय. आणि 5 मिनिटं वाचणं, 5 मिनिटाचा जो बदल आहे तो माझ्यासाठी अवघड नाहीये. त्यामुळे मला ते करता येणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपण काय केलेली आहे, आपण छोटे छोटे भाग केलेत. दुसरं, मी 5च मिनिटं असं ठरवलेलं आहे. आणि तिसरी आणि महत्वाची अजून एक जी गोष्ट आहे, तर जर तर वर आपला मेंदू काम करतो.
जर तरवर कसं, जर मी 5 मिनिटं काम केलं तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार आहे. जर मी आज 1 किलोमीटर चालले आहे तर मी इथपर्यंत जाणार. हे मी लिहून ठेवायचं आहे. हे लिहून ठेवायचं की जर मी हे केलं तर काय होणार आहे. हे माझ्या समोर सतत जर असेल, जिथे माझा दृष्टी रोज जाते आहे, तिथे जर मी हे लिहून ठेवलं तर मला असं वाटतं की आपण कसं करायचं, कसं ध्येय पूर्ण करायचं, कसं माझं रेझोल्युशन, कसा माझा जो संकल्प आहे तो पूर्ण करायचा आहे. तर हे 3 छोटे छोटे गोष्टी आपण आत्मसात करूया आणि सुरुवात करूया आणि बघा तुम्हाला तुमचा संकल्प पूर्ण होताना दिसतोय का, ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आत्तापर्यंत जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.